नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, देशातील निवडणुकांपैकी येणाऱ्या बिहार निवडणुकांवर सगळ्या देशाचं लक्ष आणि त्यात बिहारमधल्या राजकारणातील घराणेशाही सगळ्यांना ठाऊक आहे. त्यातील एक घराणं म्हणजे आरजेडीचे नेते लालू प्रसाद यादव यांचं. सध्या सगळ्यांच्या चर्चेतली बातमी म्हणजे तेजप्रताप यादव यांचं राष्ट्रीय जनता दलातून 6 वर्षांसाठी करण्यात आलेलं निलंबन. आणि तिचं कारण म्हणजे त्यांच्या अनुष्का यादव नावाच्या महिलेशी प्रेमसंबंध असून गेल्या 12 वर्षांपासून ते दोघं एकत्र असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावरती देऊन टाकली. त्यानंतर एकच भूकंप झाला. यावर लालू गरजले नसतील कशावरून? मग तेजप्रताप यादव यांनी काही तासात ही पोस्ट डिलीट केली. पुढे मग काय, तेजप्रताप यादव यांना जो आहे तो परिवार निकाला देऊन पक्षातूनही निलंबित करण्यात आलं. पण मंडळी, यादव कुटुंबातली ही यादवी जी आहे ती काही पहिल्या वेळेस झालेली नाहीये आणि ती बिहारवासियांना काही नवीन नाही. ज्या लालू प्रसाद यादवांनी बेजबाबदार वर्तन आणि कौटुंबिक मूल्य असं कारण देत लेकाचं निलंबन केलं, त्यांना हे आवर्जून माहिती आहे की निवडणुकीच्या तोंडावर कुटुंबातली ही यादवी किंवा हा वाद त्यांना परवडणारा नाही. लेकाच्या खुलेआम व्यक्त केलेल्या प्रेमाचा मुद्दा सत्ताधाऱ्यांच्या अजेंड्यावर येऊन तो चर्चेत आणला जाईल आणि याचा त्यांना जबरदस्त फटका बसू शकतो. बरं, लालू प्रसाद यांच्यानंतर पक्षातील पुढलं राजकीय नेतृत्व त्यांचा दुसरा लेक तेजस्वी यादव यांच्यातच ते बघतात. कारण तेजप्रताप यादव लालू प्रसादांच्या अपेक्षेनुसार कधीच राजकीय पटलावर स्वतःला सिद्ध करूच शकले नाही. बरं, त्यांनी सत्तेत असताना मंत्रिपदही उपभोगलेलं आहे. असं असूनही तेजप्रताप यादव यांनी शांत बसण्यापेक्षा वेळप्रसंगी पक्षावर आणि बंधू तेजस्वी यादव यांच्यावर माध्यमांसमोर टीका देखील केलेली आहे. बरं, कायम वादग्रस्त वक्तव्य करणारे तेजप्रताप फार प्रतापी असल्याचं सगळ्या बिहारने पाहिलेलं आहे. त्यानंतर ही मीच तो असं म्हणत, म्हणजे मीच पुढला नेता असं सांगण्यातच त्यांनी धन्यता मांडलेली आहे. आता तर खुल्लम खुल्ला प्यार करेंगे असं म्हणत तेजप्रताप यांनी स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. आता बघायचं की त्यांच्यावरील या कारवाईनंतर ते पुढे काय करतात. तेजप्रताप यादव कोणाच्या राजकीय कंपूत जातात की बिहारी दहाड लावत स्वतःच्या परिवार विरोधात उभे राहतात. पण असंही मंडळी की यावर एक लक्षात येतं की प्रेमासाठी काय पण. थोडक्यात काय, का हो तुमसे प्यार करत है, जिदबा हो जिदबा.